वार्तामध्ये आपलं स्वागत। पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी। बाप्पा मोरया या विषयामधून 25 गणरायाची विविध रूप जगदीश चव्हाण यांनी रांगोळीतून रेखाटली आहेत। पाहुयात रांगोळीचे काही चलचित्र। यंदाच्या रौप्य महोत्सवी प्रदर्शनात बाप्पा मोरया या विषयामधून श्री गणरायाची 25 विविध रूप जगदीश चव्हाण यांनी साकारली आहेत। असुरांचा नाश करणारा नृत्य निपुण, विविध वाद्ये वाजवणारा, महर्षी व्यासांच्या महाभारत काव्याचे जलद गतीने लिखाण करणारा, चित्र रंगवणारा, रांगोळी काढणारा गणेश अशी रंगावलीच्या माध्यमातून तसेच अन्य माध्यम वापरून जसे धान्य, डाळी, साबुदाणा, वरईमधून काही गणेश रूप दर्शवली आहेत। शिवाय पाण्यावरचा आणि पाण्याखालचा गणेश प्रदर्शनात रसिकांना पाहावयास मिळणार आहे। गेली अनेक वर्ष गणेशोत्सवात चव्हाण यांचे रंगावली प्रदर्शन हे रसिकांसाठी आकर्षण ठरलं आहे। आतापर्यंत त्यांनी रांगोळीतून शिवदर्शन, महाराष्ट्र भूषण, भारतरत्न, रामायण, महाभारत, 1858चे स्वातंत्र्य समर, जन्मचतुशताब्दी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, गाऊ त्यांना आरती, विवेक मुद्रा स्त्री कर्तृत्वाला, मराठी चित्रपटसृष्टीची शतकपूर्ती इत्यादी अनेक विषयामधून आपला इतिहास, आपल्या देशाची शान, आपले मानबिंदू असे राष्ट्रीय विचार जनमानसांपुढे ठेवून समाज प्रबोधनाचा यथाशक्ती प्रयत्न केला। हे प्रदर्शन कुमठेकर रस्त्यावर चित्रशाळा चौक येथील लक्ष्मण भुवन मंगल कार्यालयात पाहावयास मिळणार आहे। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। यंदाच्या वर्षीही मनसे मोरया पुरस्कार 2014चं दिमाखात आयोजन। लोकांपुढे आम्ही ठेवले। लोकांच्या आग्रहाखातर या वर्षी सुद्धा मनसे मोरया पुरस्कार आम्ही देणार आहोत।
या पुरस्कारासाठी किंवा या स्पर्धेसाठी विशेष करून पुढाकार घेणारे आमचे महाराष्ट्र माणूस परिवहन सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जयराजजी लांडगे हे विशेष करून मेहनत घेतात व या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात। या कार्यक्रमाची अधिक माहिती सविस्तरपणे जयराजजी लांडगे आपल्याला सांगतो। मी एक अभिप्रेत असा एक पुरस्कार आम्ही चालू केलेला आहे। महाराष्ट्रात ज्या काही महिला आज आपण बघतो की घरोघरी सजावट करत असतात, पण त्यांना असा कुठला प्लॅटफॉर्म भेटत नाही। तर आम्ही सुरुवात आम्ही कोणती मतदारसंघातून केली आहे की ह्या महिलांना कुठेतरी त्यांनी जे काय सजावट केली असेल त्यांना एक थोडंसं उत्तेजन भेटावं, घरातलं ॲटमॉस्फिअर जरा चांगलं व्हावं, एक चांगला पॉझिटिव्ह एनर्जी तयार व्हाव्या, ह्यासाठी हा मनसे मोरया पुरस्कार गौरी सजावट स्पर्धा ह्या महिलांसाठी चालू केलं गेलं आहे। त्याचबरोबर गणेश उत्सव स्पर्धा मंडळांना माहिती देण्याचं काम की त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव कशा पद्धतीने पार पाडावा आणि त्यांना त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जावं। मग त्या सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन एक लोकांपर्यंत एक चांगली उदाहरणं समोर आणावीत या हेतूने हा पुरस्कार आम्ही सुरू केलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण राज्य कुलीन कामगार सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी मोरे, जसं आमच्या कोर्टी मतदारसंघाचे विभागाध्यक्ष संदीप शिंदे, उपविभागाध्यक्ष अभिषेक जगताप, उपविभागाध्यक्ष संतोषानंद चव्हाण आणि आमचे श्री बापू कामटे हे आमचं मीडियाच्या संपूर्ण सगळ्या गोष्टी बघत आहेत। त्याचबरोबर मागच्या वर्षी सांगायला आवर्जून चांगलं वाटेल की मागच्या वर्षी ह्या पुरस्काराला 5,000 महिला म्हणजे कुटुंबांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला। ह्यावेळेस आम्ही ते टार्गेट 20,000 कुटुंबांपर्यंत नेतो आणि ह्याच्यापुढे आम्ही ते वाढून असंच दरवर्षी प्रत्येक मतदारसंघामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आज ह्यातनं एक चांगला सामाजिक संदेश देण्यात येईल। ह्यामध्ये मनसे मोरया गौरी आणि गणपती सजावट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 10,000 रुपये रोख व सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक 7,000 रोख व सन्मान चिन्ह, त्याचबरोबर 50 उत्कृष्ट स्पर्धकांना वेगळी बक्षीस आहे। तसंच तृतीय क्रमांक 5,000 रोख व सन्मान चिन्ह, उत्कृष्ट अव्वल स्पर्धा एक आहे आणि आदर्श विसर्जन मिरवणूक स्पर्धा एक आहे आणि आदर्श गणेश उत्सव स्पर्धा एक आहे। ह्या 4 प्रकारच्या स्पर्धा ह्यातून आपण घेतो। आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। गणेशोत्सवानिमित्त खास आमच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत विविध मंडळांचे देखावे। एकता हेच बळ असणाऱ्या नातूबाग मित्र मंडळाने गणरायाच्या दिव्य रोषणाईची सजावट करून देखावा प्रेक्षकांसाठी तयार केला आहे। विद्युत रोषणाईने सर्व गणेश भक्तांचे डोळे खिळून राहतील अशी भव्य दिव्य रोषणाईने नातूबागचा गणपती देखावा मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन तयार केला आहे। त्याचबरोबर नवग्रह मित्र मंडळाने संपूर्ण मंदिरावर रोषणाई करून गाथा मंदिरात संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीचा देखावा उभारला आहे व या देखाव्यातून समाज प्रबोधनाचे काम केले जाते।
आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. साईनाथ मित्र मंडळाने यंग जनरेशन व लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून मोबाईल, इंटरनेट यामुळे होणारे दुष्परिणाम यावर लहान मुलांनाच बरोबर घेऊन नाटकाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम केलं आहे. सध्या घराघरात असंच चित्र दिसत आहे. 4 दिशेला 4 माणसं आणि 4 स्मार्टफोनवर सर्व बिझी. आपण पाहिलं तर मुलांचं वागणं आपल्यासारखंच बदलत चाललंय. हा बोल ग. अगं हो ना, तुलाही तेच सांगायचं होतं. चिकू माझा मोबाईल सुद्धा हळूच पर्स मधून घेते. अगं हो, आणि मला मोबाईल मधले जेवढे ऍप्लिकेशन कळत नाहीत ना तेवढे सगळे तिला येतात. सो स्मार्ट, यू नो. नाहीतर काय फास्ट खेळते माहितीये. खरंच बाई, किती फास्ट आहे ना आजची जनरेशन. नाहीतर आपल्या वेळेला फास्ट नाही, सुपर फास्ट आहे. म्हणूनच मुलं खोटं बोलतात, शाळा बुडवून नेट कॅफेवर बसतात, अश्लील साईट्स बघतात आणि साध्या सुध्या रंगबिरंगी गेम्स पासून सुरू झालेला हा प्रवास सुपर वेग धरतो. आणि इंटरनेट आणि स्मार्टफोन मोबाईल्स मधील गेम्स खेळतात, ज्यात ऍक्सिडेंट करणं, गाड्या उडवणं, वेगानं चालवणं, चालणाऱ्या माणसांना उडवणं, त्यावर पॉइंट्स घेणं, गेम्स मधल्या गँग मध्ये सामील होऊन गँगस्टर होणं, ड्रग्सचं स्मगलिंग करणं, एकत्र टोळ्या करून गेम्स मध्ये आतंकवादी होणं, बंदुकीच्या गोळ्या आणि रणगाड्यांना शहरांना उडवणं. इतकंच नव्हे तर बायकांची स्मगलिंग करणं, जुगार खेळणं आणि त्यावरती पैसे कमावणं. अशा खून रक्तरंजित गेम्स मध्ये मुलांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. अशा हिंसक गेम्सवर मुलं हसतात, एन्जॉय करतात. त्यांच्यासाठी माणसं मारणं, रक्त, जुगार हे मनोरंजन कसं काय ठरू शकतं? आणि दुर्दैवाची बाब म्हणजे लाखोंच्या संख्येनं मुलं तासन तास ह्या गेम्स एन्जॉय करतायत. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या ताज्या घडामोडींसह. नमस्कार.